ओके. सो आज आपला फर्स्ट टॉपिक असेल ऑन SAP बेसिक्स. इन दॅट व्हॉट इज बीन बाय SAP, देन SAP मध्ये कोणकोणते मॉड्यूल अवेलेबल आहेत, अँड आफ्टर SAP आपण कोणत्या प्रोफाइलला जॉब करू शकतो. आज फक्त बेसिक असेल. तुमचे जे काही डाऊट्स असतील, क्वेरी असतील, माईक ऑन करून तुम्ही मला विचारू शकता. ओके. सो फर्स्ट ERP. सो व्हॉट इज बीन बाय ERP? तुम्ही ERP वर्ड ऐकला असेल, राईट? सो ERP stands for Enterprise Resource Planning. So what is meant by enterprise? Enterprise means your company or firm. तुमची जी कंपनी आहे, तुमची फर्म आहे, त्या फर्मच्या रिसोर्सचं प्लॅनिंग कसं करायचं. आता व्हॉट इज बीन बाय रिसोर्स? रिसोर्स म्हणजे काय असेल? ज्या बेसवर आपली कंपनी रन होते. इमेजिन दॅट तुमची कंपनी आहे, एक्झाम्पल ABC इंडस्ट्रीज, व तुमची कंपनी आहे ॲटो इंडस्ट्री. सो एक कंपनी बिझनेस रन करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय काय लागते कंपनीमध्ये? मॅन पॉवर, मशीन, मनी, मटेरियल्स अँड मेथड. ओके. सो एक कंपनी बिझनेस रन करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय काय असेल? मॅन पॉवर, मशीन, मनी, मटेरियल, मेथड. हे रिसोर्स आपल्या कंपनीमध्ये अवेलेबल असेल, देन वी कॅन रन आवर कंपनी. बट अजून दॅट तुमच्याकडे काही रिसोर्स अवेलेबल नाही आहेत. ओके. सपोज तुमच्याकडे अवेलेबल नाही मॅन पॉवर, तुमच्याकडे मशीन अवेलेबल आहे, मनी अवेलेबल आहेत, मेटल अवेलेबल आहे, मेथड प्रोसेस अवेलेबल आहे, बट तुमच्याकडे अवेलेबल नाही मॅन पॉवर. सो विदाउट मॅन पॉवर आपण कंपनी रन करू शकतो का? नाही करू शकत. तो तुम्हाला काय करावं लागेल? प्लॅनिंग करावं लागेल. जे रिसोर्स तुमच्या कंपनीमध्ये अवेलेबल नाही, मग त्याचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. आता प्लॅनिंग कोण करेल? ते असेल स्पेसिफिक डिपार्टमेंट्स ऍक्टिव्हिटी. सो इफ यू आर वर्किंग विथ HR डिपार्टमेंट, तुमचं वर्क असेल मॅन पॉवर. तुम्ही मेंटेनन्समध्ये वर्किंग आहात, मशीन प्लॅनिंग. फायनान्समध्ये वर्किंग आहात, मनी प्लॅनिंग. परचेस, स्टोर्स, सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊस, ऑपरेशन मध्ये तुम्ही वर्किंग असाल, तुमचं वर्क असेल मटेरियल प्लॅनिंग. तुम्ही प्रोजेक्ट डिपार्टमेंटला वर्किंग असाल, प्लॅनिंग डिपार्टमेंटला मेथड और प्रोसेस प्लॅनिंग. सो एव्हरी रिसोर्सचं प्लॅनिंग कसं करायचं, युटिलाइज कसं करायचं, त्या त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचं ऍक्टिव्हिटी असेल. ओके. आता पहा, तुम्ही कंपनीमध्ये कोणत्या पण डिपार्टमेंटमध्ये जॉब करा, लाईक HR, मेंटेनन्स, फायनान्स, परचेस, स्टोर्स, सप्लाय चेन, लॉजिस्टिक, वेअरहाऊस, ऑपरेशन, प्रोजेक्ट, प्लॅनिंग, सेल्स, क्वालिटी, प्रोडक्शन. तुमचं डिपार्टमेंट कोणते असेल, तुम्ही त्यामध्ये वर्क करता 2 वेनी. त्यामध्ये फर्स्ट वे काय असतो? तुम्ही त्या डिपार्टमेंटचं वर्क फिजिकली करता, अँड सेकंड वे तुम्ही कंपनीमध्ये जे काही ऍक्टिव्हिटी करता त्याचा रेकॉर्ड, डेटा तुम्हाला कशामध्ये तरी मेंटेन करावा लागेल. आपण ते कशामध्ये करतो मेंटेन? इन ERP सॉफ्टवेअर. सो व्हॉट इज बीन बाय ERP सॉफ्टवेअर? सी, एव्हरी डिपार्टमेंटचा डेटा आणि रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो, दॅट इज ERP सॉफ्टवेअर. ओके. तुम्हाला मी काय एक्झाम्पल आपण डिस्कस करू ERP चे. मे बी तुम्ही ऐकले असतील ते. टॅली. तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर माहिती आहे? ओके. आपण टॅली यूज करतो मोस्टली अकाउंटिंग पर्पजसाठी. देन पीपलसॉफ्ट, हे जे ERP आहे आपण स्पेशली वापरतो HR साठी. बान, सप्लाय चेन, लॉजिस्टिक, क्वालिटी, प्रोक्युरमेंटसाठी बान ERP. ऑरेकल, प्रोडक्शन, प्रोक्युरमेंट, सेल्ससाठी ऑरेकल. अकाउंटिंग साठी रॅमको. परचेस, स्टोर ऍक्टिव्हिटीसाठी JD एडवर्स. सो पहा, एव्हरी डिपार्टमेंटसाठी डिफरंट ERP. ओके. सो अजून दॅट तुमच्या कंपनीमध्ये एवढे सारे डिपार्टमेंट असतील, ऑब्व्हियसली तुम्हाला काय करावं लागेल? एव्हरी डिपार्टमेंटसाठी सेपरेट ERP, सेपरेट सॉफ्टवेअर परचेस करावं लागेल. बट तुमच्याकडे SAP अवेलेबल असेल कंपनीमध्ये, सो तुम्हाला हे मल्टिपल ERP परचेस करायची गरज नाहीये. सो तुमच्याकडे SAP अवेलेबल असेल, देन तुम्ही अकाउंटिंगचं वर्क करू शकता, देन HR, सप्लाय चेन,
लॉजिस्टिक, क्वालिटी, प्रोक्युरमेंट, प्रोडक्शन, सेल्स, वेअरहाऊस, ऑपरेशन, ऑलमोस्ट ऑल डिपार्टमेंटची ऍक्टिव्हिटी तुम्ही SAP मध्ये करू शकता. सो SAP was the first company to develop standard software for all business solution. SAP चं फर्स्ट सॉफ्टवेअर आपण काय करू शकतो ते स्टँडर्डाइज कोणत्या पण बिझनेसला वापरू शकतो, रन करू शकतो. ओके. Then SAP. So what is mean by SAP? See, before starting about SAP, आपण जे SAP म्हणतो, SAP हा वर्ड यूज नाही करायचं, SAP. SAP is the correct word. Okay. So what is mean by SAP? SAP stands for System Application Product, SAP, in Real Time Data Processing. ओके. आपण जे रिअल टाइम मध्ये ऍक्टिव्हिटी करतो, डेटा प्रोसेस करतो, ते प्रोसेस करण्यासाठी जे आपण ऍप्लिकेशन यूज करतो, दॅट इज SAP. सो तुम्ही कोणतं पण ERP यूज करा, एव्हरी ERP हेच ऍक्टिव्हिटी असेल. आपण जे काय रिअल टाइम मध्ये ऍक्टिव्हिटी करतो, ते ऍक्टिव्हिटी एका ERP मध्ये प्रोसेस कसं करायचं ते असतं कोणत्या पण ERP सॉफ्टवेअर ऍक्टिव्हिटी. ओके. SAPचा फुल फॉर्म काय? सिस्टीम ऍप्लिकेशन प्रोडक्ट, SAP, इन रिअल टाइम डेटा प्रोसेसिंग. ओके. देन SAPचे बेसिक्स आहे. SAP इन्व्हेंट्स इन जर्मनी ऑन 1 एप्रिल 1972 बाय एक्स एम्प्लॉयज ऑफ IBM. सर्वांना IBM कंपनी माहिती आहे. ओके. IBM चे 5 एम्प्लॉयज होते, त्यांनी SAP इन्व्हेंट केलं होतं 1972 जर्मनीमध्ये. ऑलमोस्ट 90% ऑफ कंपनीज यूज SAP सॉफ्टवेअर. ओके. तुम्ही आता मार्केटमध्ये जे कंपनीज पाहता, त्या कंपनीज मध्ये ऑलमोस्ट मोर दॅन 90% कंपनीज कोणतं सॉफ्टवेअर वापरतात त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीसाठी? SAP ERP. देन SAP इज अ नंबर 1 ERP सॉफ्टवेअर मार्केट. आता मार्केटमध्ये जे काही सॉफ्टवेअर पाहता, मे बी ते असतील स्टँडर्ड ERPs और कस्टमाइज ERP, बट त्यामध्ये सर्व टॉप ERP आता करंटली कोणता आहे? SAP ERP. SAP used in more than 25 industry sectors and used in more than 150 countries. More than different 25 business मध्ये, इंडस्ट्री सेक्टर्स मध्ये, and currently 180 countries मध्ये आपण SAP यूज करतो. मीन्स ऑलमोस्ट 70 to 80% वर्ल्ड हे SAP वापरतात त्यांचं कंपनी अँड बिझनेसचं वर्क करण्यासाठी. ओके. देन SAP वर्जन्स. SAP चे कोणकोणते वर्जन्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत? सो फर्स्ट आहे SAP ECC, जे SAPचं ओल्ड व्हर्जन आहे अँड गोइंग टू शट डाऊन विदिन 1 or 2 year मध्ये. आता हे व्हर्जन बंद होणार आहे, ECC व्हर्जन. ECC मीन्स ERP सेंट्रल कंपोनंट. अँड तुम्ही वर्ड ऐकला असेल S/4HANA और HANA, SAPचं लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन. ओके. सो HANAचा फुल फॉर्म आहे हाय परफॉर्मन्स अनालिटिक अप्लायन्स. सो आपण ट्रेनिंग मध्ये काय करायचं, जे आपलं MM ऍक्टिव्हिटी जे HANA ERP मध्ये 100% आपलं कव्हर होईल, प्लस ECC ओल्ड व्हर्जन, दोन्ही व्हर्जन मध्ये MM मध्ये डिफरन्स काय आपण ते पण चेक करणार आहे, थिअरी प्लस प्रॅक्टिकल. ओके. सो तुमचे दोन्ही ERP कव्हर होतील, SAP ECC, SAP HANA. ओके. तुम्ही दोन्ही व्हर्जनला जॉब करू शकता, सर्वाइव्ह करू शकता. आणि कोणते रिअल टाइम जे असतात कॅन्डिडेट म्हणजे जे वर्किंग आहेत, 3 years एक्सपिरियन्स पर्यंत जेवढं नॉलेज असतं तेवढं नॉलेज आपण ह्याच्यामध्ये कव्हर करतो. सो तुम्ही ऍज अ फ्रेशर असाल, तुम्ही फ्रेशर बट विथ एक्सपिरियन्स नॉलेज तुमच्याकडे असेल, ते आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार. ओके. देन SAP यूज इंडस्ट्री. आपण SAP कुठे कुठे वापरू शकतो? सी, नॉर्मली तुम्हाला एकच माहित असतं, SAP म्हणजे मेकॅनिकल कंपनीज, राईट? बट असं नाही, नॉट फॉर ओनली मेकॅनिकल. आपण अदर बिझनेस साठी पण SAP रन करू शकतो. लाईक फार्मा कंपनीज, तुम्ही कोणती फार्मा कंपनी घ्या, त्यामध्ये SAP यूज होतं. केमिकल कंपनीज, मेकॅनिकल, फायनान्स, रिटेल, एज्युकेशन, कन्स्ट्रक्शन, फूड, ड्रिंक्स, टेलिकम्युनिकेशन, पॉवर एनर्जी, ऑइल गॅस, मायनिंग, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, ऑलमोस्ट ऑल बिझनेसमध्ये आपण SAP रन करू शकतो, यूज करू शकतो. ओके. आता पहा, आता आपण जे बिझनेस डिस्कस केले फ्रॉम फार्मा टू ट्रान्सपोर्ट. सो नॉर्मली कोणत्या पण बिझनेसचा पर्पज काय असतं? प्रॉफिट. आपण जे प्रॉफिट जास्त जिथे मिळतं आपण त्या ठिकाणी कोणतं सॉफ्टवेअर यूज करतो, बट आपण SAP अशा ठिकाणी पण यूज करू शकतो ज्यांचं पर्पज प्रॉफिट नाहीये. एक सिंपल एक्झाम्पल,
तुम्हाला सर्वांना तिरुपती टेम्पल तुम्हाला माहिती आहे, और शिर्डी साईबाबा मंदिर, हे टेम्पलमध्ये पण एसएपी यूज करतात. ओके, त्यांचा डेटा स्टोअर करण्यासाठी. सो नॉट ओनली प्रॉफिट बिझनेस, नॉन प्रॉफिट बिझनेस मध्ये पण आपण काय करू शकतो, एसएपी रन करू शकतो, यूज करू शकतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आफ्टर एससीपी कोर्स, सी तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कोणतं पण असेल, BA, BCom, BSc, केमिकल, इंजिनिअरिंग, फार्मा, नो इश्यू. आफ्टर एससीपी कोर्स तुम्ही ऑल बिझनेससाठी जॉब करू शकता. तुमचं BA असेल, BC असेल, और फार्मा असेल, नो इश्यू. तुम्ही केमिकल, फार्मा, मेकॅनिकल, फायनान्स, रिटेल, एज्युकेशन, ऑल बिझनेससाठी वर्क करू शकता ॲट 3 लेवल. विच 3 लेवल? सी, आफ्टर एससीपी कोर्स वी कॅन वर्क ॲज SAP consultant, then SAP end user and SAP support consultant. So what is meant by consultant, what is meant by end user and what is meant by support consultant आपण हे पण डिस्कस करू. बट बिफोर दॅट SAP मॉड्यूल्स. SAP मध्ये कोणकोणत्या टाईपचे मॉड्यूल असतील? सी, देर आर 2 टाइप्स ऑफ मॉड्यूल. फर्स्ट इज टेक्निकल अँड सेकंड वन इज फंक्शनल. तर टेक्निकल मध्ये फर्स्ट कोणता आहे? ABAP, ABAP, ॲडव्हान्स बिझनेस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग. ओके, तुम्हाला .NET, जावा, पायथन, तुम्हाला कोडिंग माहित असेल, राईट? कोणत्या पण सॉफ्टवेअरच्या बॅकग्राऊंडला आपण कोडिंग करतो. SAP मध्ये कोडिंग ऍक्टिव्हिटी कोण करेल? ABAP कन्सल्टंट. ओके, सी जावा लँग्वेज आहे, पायथन लँग्वेज आहे कोडिंगची. SAP ची कोडिंग लँग्वेज कोणती आहे? ABAP, ॲडव्हान्स बिझनेस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग लँग्वेज. 100% टेक्निकल, 100% कोडिंग ऍक्टिव्हिटी. ज्यांना कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे ते SAPचं कोणतं मॉड्यूल करतील? SAP ABAP. देन सेकंड टेक्निकल मॉड्यूल बेसिस, बिझनेस ॲप्लिकेशन सिस्टीम इंटिग्रेटेड सोल्युशन. टेक्निकल बट नॉन कोडिंग ऍक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये टेक्निकल मॉड्यूल आहे बट ह्याच्यामध्ये कोडिंग ऍक्टिव्हिटी नसते. ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असेल नेटवर्किंग अँड सिस्टीम ॲडमिन ऍक्टिव्हिटी, लाईक SAP इन्स्टॉलेशन, SAP सिक्युरिटी, सर्व्हर मेंटेनन्स, युजर परमिशन, हे काम असतं SAP बेसिस कन्सल्टंटचं. ओके, सो टेक्निकल मध्ये 2 आहेत, ABAP कोडिंग आणि बेसिस टेक्निकल बट नॉन कोडिंग. देन फंक्शन मध्ये सगळ्यात टॉपचा आपला आहे MM, मटेरियल मॅनेजमेंट. SAP मध्ये सर्वात जास्त ग्रोथ, सर्वात जास्त वॅकन्सी या मॉड्यूलला असते, MM मॉड्यूलला. देन FICO, फायनान्स अँड कंट्रोलिंग. SD, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. देन PP, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड क्वालिटी अँड HR. ओके, सो आपण ट्रेनिंग मध्ये काय करायचं, आपलं MM 100% कव्हर होईल त्यामध्ये. ओके, प्लस फायनान्स, सेल्स आणि PPचं बेसिक जे रिलेव्हंट आहे आपण तेवढं त्यामध्ये बेसिक कव्हर करणार आहे. प्लस ABAPचं पण बेसिक, आपण थोडे कोडिंग नाही करायचं पण एक ऍक्टिव्हिटी असते ॲज अ फंक्शनल टीम IT मध्ये, आपण ते पण कव्हर करायचं. सो तुमचं MM मॉड्यूल 100% कव्हर होईल. 1 मिनिट. ओके, सो आपलं MM 100% कव्हर होईल आणि फायनान्स, सेल्स, PP ह्यांचं जे इंटिग्रेशन आहे, बेसिक इंटिग्रेशन, आपण ते पण कव्हर करणार आहे. प्लस टेक्निकल मध्ये ABAP बेसिक्स. ओके, HR आणि बेसिक्स एवढे काही इम्पॉर्टंट नाही, आपण ते स्किप करणार आहे. बट तुमचं फायनान्सचं बेसिक कव्हर होईल याच्यामध्ये, म्हणजे MM प्लस फायनान्स, सेल्स, PP आणि ABAPचं बेसिक्स. ओके, सो आता आपण चेक करू MM ची ऍक्टिव्हिटी. सी, सो MM ची एक सायकल आहे आपली मटेरियल मॅनेजमेंट मध्ये, P2P सायकल, प्रोक्युरमेंट टू पे सायकल. आता पहा, सो ही जी कन्सेप्ट आहे तुम्ही कोणत्या पण सॉफ्टवेअर मध्ये वर्किंग करा अशीच रन होते. तुम्ही टॅल यूज करा, ऑरेकल, बान, SAP और एनी अदर ERP. ओके, सो सॉफ्टवेअर कन्सेप्ट थोडी स्किप करा. बिफोर सॉफ्टवेअर आपण डिस्कस करू एका कंपनीमध्ये MM डिपार्टमेंटची प्रोसेस कशी असते. ओके, सॉफ्टवेअर तुम्ही कोणतं पण वापरा, सेम अशीच रन करा. तुम्ही एक्सेल शीट मध्ये काम करा, तुम्हाला असंच वर्क करावं लागेल. सो सॉफ्टवेअर कन्सेप्ट थोडी स्किप करा. आधी आपण चेक करू MM डिपार्टमेंटचं वर्क कसं असतं कंपनीमध्ये. ओके, अजून दॅट आपण सर्व एकाच कंपनीमध्ये आहे, टाटा मोटर्स मध्ये. तुम्ही वर्किंग करत आहात टाटा मोटर मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटला,
आणि त्याच कंपनीमध्ये मी परचेस ऑफिसर आहे, एक्झाम अजूम करा असं. ओके, तुमची काहीतरी रिक्वायरमेंट आहे मेटलची. फर्स्ट मी कुठे चेक कराल मटेरियल अवेलेबल आहे का? आपल्या स्टोर वेअरहाऊसला चेक कराल. जर आपल्या कंपनीमध्ये मटेरियल अवेलेबल असेल देन यू कॅन कलेक्ट फ्रॉम स्टोर डिपार्टमेंट और वेअरहाऊस. बट अवेलेबल नसेल तर काय करावं लागेल तुम्हाला, मला म्हणजे परचेसला इन्फॉर्म करावं लागेल की सर हे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल नाहीये, परचेस करून द्या. सो फर्स्ट स्टेप, परचेस रिक्विजिशन. ज्या डिपार्टमेंटला मटेरियलची रिक्वायरमेंट आहे ते डिपार्टमेंट काय करेल, परचेसला इन्फॉर्म करेल. एक्झाम्पल, तुमची रिक्वायरमेंट आहे, तुम्ही मला इन्फॉर्म केलं की सर एबीसी मटेरियलची रिक्वायरमेंट आहे, 100 क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे आणि या डेटपर्यंत डिलिव्हरी आलं पाहिजे. ओके, देन आफ्टर पी आर म्हणजे परचेस रिक्विजिशन, ॲज अ परचेसर माझं काम काय असेल, तुम्ही जे रिक्वायरमेंट सांगितले ते मटेरियल कोणत्या वेंडरकडे मिळेल, ते वेंडर सर्च करावं लागतील आणि अप्लाय करावं लागेल, रिक्वेस्ट करावं लागेल फॉर द कोटेशन. सेकंड स्टेप, RFQ. So example, for ABC we have multiple vendors like X vendor, Y vendor, Z vendor. तिन्ही वेंडरला रिक्वेस्ट केलं. आफ्टर रिक्वेस्ट वेंडर काय करतील, कोटेशन शेअर करतील. ते मेंटेन करावं लागेल एक्स वेंडरचं काय रेट आलं, त्याच्या कोणत्या कंडिशन्स आहेत, वाय वेंडरच्या, झेड वेंडरच्या. सो आपण ते कशामध्ये करणार, मेंटेन कोटेशन. आफ्टर तुम्हाला प्राइस कम्पेअर करावी लागेल, कोणत्या वेंडरची प्राइस कमी आहे, कोणत्या वेंडरची जास्त आहे, पेमेंट टर्म, डिलिव्हरी टर्म सगळं आपण चेक करतो. ओके, आफ्टर प्राइस कम्पॅरिझन तुम्ही एका वेंडरला फायनल कराल ज्या वेंडरच्या कंडिशन तुम्हाला ऍक्सेप्ट आहेत. अजून दॅट तुम्ही ऍक्सेप्ट केलं झेड वेंडरला, ज्या वेंडरला ऍक्सेप्ट केलं त्याला ऑर्डर पण प्लेस करावी लागेल. सो आफ्टर प्राइस कम्पॅरिझन यू हॅव टू जनरेट ऑर रेस परचेस ऑर्डर अगेन्स्ट ऍक्सेप्टेड वेंडर. वेंडरला ऑर्डर दिली, वेंडर काय करतील, ऍज पर पीओ मटेरियल रेडी करतील, डिस्पॅच करतील आपल्या कंपनीमध्ये. आपल्याकडे आलं म्हणजे काय झालं, गुड्स रिसिप्ट, GR, गुड्स एंट्री करावं लागेल. गुड्स बरोबर तुम्हाला मटेरियलचं बिल मिळतं, इनवाइस मिळतं, इनवाइस व्हेरीफाय करावं लागेल अँड आफ्टर इनवाइस व्हेरिफिकेशन तुम्हाला वेंडरला पेमेंट करावं लागतं. सो पहा, फ्रॉम परचेस रिक्विजिशन टू वेंडर पेमेंट सायकल आहे आपली ची मेन सायकल, P2P सायकल, प्रोक्युअरमेंट टू पे सायकल. ही आपण सायकल रन करणार आहे SAP मध्ये 3 लेवलला. कोणत्या 3 लेवल, आता जसं डिस्कस केलं आपण. सी, आपण ची सायकल चेक करणार आहे SAP कन्सल्टंट लेवल, SAP एंड युजर लेवल आणि SAP सपोर्ट लेवल. सो व्हॉट इज बीन बाय कन्सल्टंट, व्हॉट इज बीन बाय एंड युजर अँड व्हॉट इज बीन बाय सपोर्ट कन्सल्टंट. एक सिंपल एक्झाम्पल आपण डिस्कस करू टाटा मोटर्सचं. तुम्हाला सर्वांना टाटा मोटर्स कंपनी माहिती आहे. ओके, सो अजून दॅट तुम्ही टाटा मोटर्स मध्ये वर्किंग असाल, परचेस, स्टोर, सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊस, क्वालिटी, फायनान्स, HR, सेल्स, कोणत्या पण डिपार्टमेंटला. ओके, तुम्ही टाटा मोटरमध्ये वर्किंग करता एनी डिपार्टमेंट, बट तुम्ही यूज करता SAP कंपनीमध्ये, राईट. टाटा मोटर SAP यूज करते. ओके, तुम्ही परचेसला SAP वापरत असाल, स्टोर, क्वालिटी और एनी अदर डिपार्टमेंट. बट तुम्ही जे SAP यूज करता ते डेव्हलप कुणी केलं असेल, IT कंपनीने. सो अजून दॅट टाटा मोटर जे SAP यूज करतं ते डेव्हलप केले इन्फोसिस कंपनीने. जस्ट एक्झाम्पल, इन्फोसिस कोणती कंपनी, IT कंपनी, और वी कॅन से IT सर्व्हिसेस प्रोव्हायडर कंपनी. तो इन्फोसिस कंपनीने काय केलं, ऍज पर टाटा मोटर्स रिक्वायरमेंट त्यांना SAP कस्टमाइज डेव्हलप करून दिलं. तो SAP डेव्हलप कोण करतं, एक IT कंपनी. ओके, म्हणजे ते कोणते असतात, SAP कन्सल्टंट. ओके, SAP कन्सल्टंटचं काम काय असेल, ते IT कंपनीमध्ये वर्किंग करतील, काय SAP डेव्हलपमेंट. की एक्झाम्पल, इन्फोसिसचा क्लायंट आहे टाटा मोटर, ते टाटा मोटरला SAP डेव्हलप करून देतील ऍज पर देअर बिझनेस रिक्वायरमेंट. ओके, म्हणजे SAP डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी कोणाची असते, SAP कन्सल्टंट. देन सॉफ्टवेअर डेव्हलप झालं तर वापरतो कोण, तुम्ही वापरता, एंड युजर, म्हणजे एंड युजर आलं. ओके, तुम्ही परचेस, स्टोर, सप्लाय चेन किंवा अदर डिपार्टमेंटला जे वर्किंग करता, एंड युजर. तुम्ही डिपार्टमेंटचं काम पण करता, प्लस तुम्ही SAP सॉफ्टवेअरमध्ये एंट्रीज पण करता, एंड युजर ऍक्टिव्हिटी. देन सॉफ्टवेअर वापरताना तुम्हाला काही टेक्निकल एरर येतील, आपण ते एरर कुणाला पाठवतो, सपोर्ट टीमला, सपोर्ट कन्सल्टंट. ओके, म्हणजे पहा, हाऊ टू कस्टमाइज SAP ऍज पर बिझनेस रिक्वायरमेंट, SAP कन्सल्टंट ऍक्टिव्हिटी, हाऊ टू यूज SAP एंड युजर ऍक्टिव्हिटी अँड हाऊ टू रिझॉल्व इश्यू ऑफ SAP सपोर्ट ऍक्टिव्हिटी. हे आपण तिन्ही कव्हर करणार आहे. कन्सल्टंट ऍक्टिव्हिटी,
एंड युजर ऍक्टिव्हिटी, सपोर्ट ऍक्टिव्हिटी. आफ्टर एसीपी कोर तुम्ही IT कंपनीमध्ये पण वर्किंग करू शकता, इव्हन नॉन IT मध्ये पण वर्किंग करू शकता. ह्याच्यामध्ये कन्सल्टंट आणि सपोर्ट हे ITच ऍक्टिव्हिटी. तुम्ही IT आता जे सांग IT मध्ये पण वर्किंग करू शकता, इव्हन नॉन IT मध्ये ट्राय करायचे तुम्ही तेही करू शकता. ओके. सो as a trainer will cover 3 types of training: SAP consultant, SAP end user, SAP support consultant. Then तुमचे इंटरव्ह्यू प्रिपरेशन, CV प्रिपरेशन, स्टडी मटेरियल, लिंक्डइन प्रोफाइल ऑप्टिमायझेशन, देन तुमचं नोकरी प्रोफाइल ऑप्टिमायझेशन, देन लाईव्ह रेकॉर्डिंग. एव्हरी सेशनचं आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करतो. रेकॉर्डिंग तुम्हाला ते मेल येईल, तुम्ही रेकॉर्डिंग डाउनलोड करू शकता. सो तो लाईव्ह टाइम तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल ते. ओके. देन माझ्याकडे कन्सल्टंट लेवलचे प्रोजेक्ट IT लेवल, ज्यांना IT मध्ये ट्राय करायचंय, प्रोजेक्ट डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला स्टडीसाठी मिळून जाईल. रिअल टाइम जे असतं तसं डॉक्युमेंट आहे माझ्याकडे, ते पण तुम्हाला मिळून जाईल. ओके. देन प्रोफेशनल मेलिंग, की कंपनी मेल कसे, मोस्टली स्टुडंटला माहित नसतं, स्पेशली फ्रेशर स्टुडंटला मेल कसे करायचे कंपनीमध्ये, HRचं फॉलोअप कसं घ्यायचं किंवा अप्लाय कसं करायचं ते पण आपण त्यामध्ये कव्हर करणार. ओके. टोटल आपल्या ऍव्हरेज पिरियड असेल आपला 2.5 मंथचा, बट ऍव्हरेज आपण 3 मंथ पकडू. काय डाऊट्स असतील, टॉपिक तुमचे रिपीट होतील, क्वेरी असतील तर 3 मंथ तुम्हाला लागतील. ओके. सी हा स्टडी मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकणार नाही. ऍक्सेस लाईफ टाइम असेल, तुम्ही कधी ऍक्सेस करू शकता. आफ्टर ट्रेनिंग पण लाईफ टाइम असं नाही की फक्त ट्रेनिंग पुरतं. आफ्टर ट्रेनिंग तुम्ही कधी पण ऍक्सेस करू शकता, फक्त ते डाउनलोड करू शकत नाही तुम्ही. ओके. स्टडी मटेरियल तुम्हाला शो करतो कसं असेल स्टडी मटेरियल. हे पहा, एव्हरी टॉपिकचं असं मी एक PDF कॉपी मेंटेन केलेलं आहे. जस्ट तुम्हाला मी शो करतो कसं असेल ते. आता आपण जे टॉपिक डिस्कस केला, जे आपल्या MM ची मेन सायकल आहे, P2P सायकल, तर डॉक्युमेंट आहे पहा. सी त्याचे काय टॉपिक नेम असेल, त्याचा थेरी पार्ट, एव्हरी पॉइंटचं थेरी पार्ट, त्याचे SAP मध्ये कोणकोणते शॉर्टकट कीज आहेत, विथ पाथ, विथ SAP स्क्रीनशॉट. सी कशामध्ये क्लिक करायचं असं प्रॉपर मी मेंटेन केलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. हे पहा, विथ प्रॉपर थेरी पार्ट. तुम्ही कोणतं पण डॉक्युमेंट चेक करा. सी हा एक प्रोसेस आहे आपलं, पाईपलाईन प्रोसेस म्हणून. सी ते थेरी पार्ट विथ SAP, त्याचं SAP मध्ये फॉलो कसं करायचं, विथ SAP स्क्रीनशॉट. ते पहा, तुम्ही रॅन्डम कोणतं पण चेक करू शकता. कन्साइनमेंट. सी थेरी पार्ट विथ SAP स्क्रीन, ते SAP मध्ये फॉलो कसं करायचं हे बघा. एव्हरी टॉपिक तुम्हाला असं हे डॉक्युमेंट मिळेल, प्लस रेकॉर्डिंग. सी प्रत्येकाचे बॅचमध्ये सिंगल जरी पर्सन असेल तर रेकॉर्डिंग आपण सेपरेट करतो. हे पहा, सगळे प्रत्येकाचे रेकॉर्डिंग सेपरेट आहेत बॅच वाईज. सिंगल पर्सन असेल बॅचमध्ये तरी हे बघा, सेपरेट रेकॉर्डिंग आपण करतो. ओके. तुमचंच रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. आपलं जे डिस्कशन झालं असेल त्या बॅचमध्ये सेम रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर होईल. काही इश्यू आला टेक्निकल तरच, अदरवाईज येत नाही इश्यू मध्ये कधी. पण सर्वचा काही इश्यू आला तर तुम्हाला फक्त सेकंड दुसरं रेकॉर्डिंग मिळेल. ओके. सी ओके. ते तुम्हाला मी शो करतो सिलेबस कॉपी, कोणकोणते टॉपिक्स आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. सी SAP जे बेसिक असेल, देन सी ECC आपण डिस्कस काय केलं की ECC ओल्ड व्हर्जन डेव्हलप कसं, कारण दोन्ही तुम्हाला माहित, तुम्ही IT मध्ये ट्राय करत आहे, दोन्ही तुम्हाला प्रोसेस माहित पाहिजे. सो आपण ECC पण त्यामध्ये कव्हर करणार आहे, आणि HANA दोन्ही. सी SAP ECC डेव्हलपमेंट प्रोसेस, SAP HANA डेव्हलपमेंट प्रोसेस,
देन आपला जो फर्स्ट टॉपिक आहे स्ट्रक्चर, देन मेटल मास्टर, वेंडर मास्टर विथ एंड युजर ऍक्टिव्हिटी अँड कन्सल्टंट ऍक्टिव्हिटी, P2P cycle, end user activity with accounting entries and plus consultant IT activities, की त्यामध्ये ॲज अ IT कन्सल्टंट आपण काय काय सेटिंग करू शकतो इन डिटेल. सी PR कॉन्फिगरेशन म्हणजे PO कॉन्फिगरेशन्स, इंटिग्रेशन्स, मल्टिपल टाइप्स ऑफ POs, डिजिटल अप्रूव्हल प्रोसेस, कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट्स, सी इन्व्हेंटरी प्रोसेस, रिपोर्ट्स, GST configurations, see support activity, ओके ओल्ड व्हर्जनचं आणि न्यू व्हर्जनचं डिफरन्स एक्झॅक्टली काय. देन SAP Fiori, ओके SAP एक न्यू आता लॉन्च केले ऍप्लिकेशन SAP Fiori, आपण ते पण त्यामध्ये बेसिक कव्हर करणार आहे. ओके देन सी डेमी प्रोजेक्ट फॉर आता जे सांगितलं एक प्रोजेक्ट असेल तुम्हाला IT लेवलचा, तोही त्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. बाकी तुमचं मॉक इंटरव्ह्यू वगैरे CV प्रिपरेशन ते त्यामध्ये कव्हर होऊन जाईल. सर सिलेबस हे शेअर करतील आम्हाला. हो येस पाहिजे तुम्हाला शेअर करतो मी. ओके देन नेक्स्ट इम्पॉर्टंट, आता पहा तुम्ही आता सगळे काही फ्रेशर असाल, काही वर्किंग असाल, आता तुमचं मेन फिअर काय असतं की सर आता AIचा किंवा MLचा आपल्या SAP मध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतं का. तर तुमचं निगेटिव्ह ओके तुमचं AI मुळे जॉब अजिबात जाणार नाही. ते तुम्हाला बाकी तुम्ही टेस्टिंग मध्ये ट्राय करा किंवा कोणत्या पण ह्याच्यामध्ये चेक करा, AI मुळे तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या जॉबवर होतो. बट तसं SAP बद्दल होणार नाहीये. सी तुम्हाला मी लाईव्ह शो करून दाखवतो. ते बघा चॅट GPT डायरेक्ट ओपन करतो. See, AI has not replaced SAP and it is unlikely to replace SAP completely. म्हणजे कोणते चान्सेस नाहीत की SAP ला रिप्लेस करेल AI. ओके सो तो फिअर एक काढून टाका सर AI मुळे आमचा जॉब जाईल का, बिलकुल नाही. सी लाईव्ह तुम्हाला मी का शो करू, सी डायरेक्ट तुम्हाला मी चॅट GPT वर ओपन करून दाखवलं. ओके अँड मेन तुमचं SAP MM चं फ्युचर कसं असेल. सी हे बघा हाय डिमांड फॉर SAP MM consultant, सी प्रोक्युरमेंट, MMEWM, NLD AI. ओके सी बघा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ट्राय करू शकता, ऑटोमोटिव्ह, फार्मा, आता जे डिस्कस केलं तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये ट्राय करू शकता. सी IT कंपनी ट्राय करू शकता. प्लस सी सॅलरी रेंज फ्रेशर असेल तर 3 to 6 ॲव्हरेज डिपेंड्स ऑन कंपनी, 2 to 3 एक्सपिरियन्स झाला 6 to 12 लाख पॅकेज असेल, 3 to 5 साठी 8 to 18 लाख, 5 to 8 15 to 20 लाख, 8 to 12 25 to 40 लाख, अँड एक्सपर्ट असेल तर मोर देन प्रोजेक्ट लेवलला और सिनियर लेवलला मोर देन ऑलमोस्ट 50 पर्यंत पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. सी करंट आता मार्केटचं बघा ॲव्हरेज आहे 6 to 12 लाख रुपीज. सी SAP MM remains a good career path through 2023. सी ओके सो एक फिर आहे तुमच्या मनात की सर AI मुळे वगैरे जॉब नो इश्यूज, तो पूर्णपणे फिर काढून टाका. AI मुळे तुमचा जॉब अजिबात जाणार नाही. ओके SAPचा एक बेनिफिट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट नॉर्मली बघा तुम्ही कोणता पण कोर्स करा, तुम्ही स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीमध्ये काम, एक्झाम्पल तुम्ही BCom केलं, तुम्ही फक्त अकाउंटिंग मध्ये वर्किंग करू शकता किंवा CAच्या अंडर. बट SAPचं असं आहे तुम्ही IT मध्ये पण वर्किंग करू शकता, इव्हन नॉन IT जायचं कशा आहे तुमच्या डिपेंड आहे. बट ॲज अ ट्रेनर मी दोन्ही ऍक्टिव्हिटीमध्ये एक्सपेक्ट करणार आहे. तुम्ही कन्सल्ट लेवलला ट्राय करू शकता, सपोर्ट लेवलला म्हणजे IT लेवलला और इव्हन नॉन IT एंड युजर लेवलला तुम्ही दोन्ही ट्राय करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचं तुम्ही कशावर फोकस करताय. ओके बट ॲज अ ट्रेनर मी तुम्हाला एवढं हे करेल, कॅपेबल करेल, तुम्ही कोणता पण इंटरव्ह्यू इझिली क्रॅक करू शकता. कन्सल्टंटचा क्रॅक करू शकता, सपोर्टचा क्रॅक करू शकता, इव्हन एंड युजरचा क्रॅक करू शकता. ओके यस हे बेसिक्स आहे.
तुमचे काय डाऊट्स असतील, क्वेरी असतील तर विचारू शकता, क्लिअर करतो. येस, पायल, देन किरण, सिद्धांत, सिद्धानी, काय डाऊट्स आहेत का विचारू शकता. धनश्री, नो डाऊट सर. ओके. सिद्धानी आणि सिद्धांत, स्पेशली तुम्ही दोघं फ्रेशर आहात, नाही समजलं बिंदास तुम्ही विचारू शकता, काही इश्यू नाहीये. ओके, समजलं सिद्धांनी तुम्हाला व्यवस्थित? सिद्धांत, ग्रेट.